आबांना घेऊन जाऊया. अरुताईला बी कळवायला पाहिजे. पण तिला कसं सांगायचं की तिचे आबा तिला कायमचे सोडून गेले. लेकरा पण तिला कळवायला तर हवं ना. निदान बाप लेकीची शेवटची तरी भेट होऊ दे. लेकरा सावर स्वतःला तू फोन करून सांग तिला. माझ्याच्या नाही तिला सांगता येणार. हे लेकरा फोन कर सावर स्वतःला. अरे इथं आपण लोक आहोत एकमेकांसाठी, पण तिथं ती बिचारी एकटीच ना रे. दाजी मी करतो अरुला फोन. तुम्ही हात जा सर. निघूया आपण. खूप उशीर झालाय ना. बाकीची कामं उद्या करूया. हे आजची कामं धड करत नाहीयेत आपल्या ऑफिस मधली माणसं. उद्याची काय करणार? प्लीज शांत व्हा. काय झालं? अरे त्या नागपूरच्या प्रोजेक्टचं टेंडर भरण्याची उद्याची शेवटची तारीख आहे आणि अजून टेंडर रेडी नाहीये. कशी कामं करतात ही माणसं? मामा ओके ओके रिलॅक्स. एक काम करतो मी, तडक नागपूरला जातो. ओके तुम्ही पण शांत व्हा. हां नाही नाही नाही, तू नको जाऊस. आम्ही जातो नागपूरला. आम्ही बघतो काय करायचं ते. आता ताबडतोब निघायला हवं. रात्रीची फ्लाईट आहे. पण मामा तुम्ही असं अचानक. आम्ही सांभाळतो तिकडचं सगळं. तू घरातलं सगळं नीट सांभाळ बाबा प्लीज. म्हणजे आम्ही येईपर्यंत त्या अरुंधतीला प्लीज सांभाळून घ्या. तिला काय सांभाळायचं आहे? तिची काळजी घ्यायला ती स्वतः समर्थ आहे. फक्त अजून काही नवीन तमाशा नाही केला म्हणजे झालं. दादाचाही फोन बंद आहे, घरचा पण फोन बंद आहे. दादाला सांगितलं होतं की घरी गेलास की आबांना मला फोन करायला सांग. दादा अजून घरी गेला नसेल का? किंवा गेला असला तरी फोन करायला विसरला असेल नक्की. दादा आपल्या कामात इतका मग्न असतो ना की. पण दाजीनी एव्हाना आबांना सांगितलं असेल ना की मी व्हीलचेअरवर आता नाहीये, मी पहिल्यासारखी चालू फिरू शकते. आबांना किती बरं वाटलं असेल हे ऐकून. पण त्यांनी फोन का नाही केला? दाजी आपण आबांचं शेवटचं कार्य उरकून घेऊया. पण अरुताईला तर येऊ दे. तिची आणि आबांची एकदा भेट होऊ दे रे. दाजी मी अरुला फोन केला होता. तिला सांगितलं हे असं झालंय म्हणून, पण काहीच बोलली नाही. ती येते नाही येत काहीच सांगितलं नाही. आपण उरकून घेऊया कार्य. दाजी जरा पकडा. हॅलो हॅलो दादा. अरे कुठे आहेस तू? अरे मी किती फोन करतेय तुला, कधीपासून फोन करतेय. तुझा पण फोन लागत नाहीये, घरचा पण फोन लागत नाहीये. काय चाललंय काय? आबा कुठे आहेत? आणि आबांना दे फोन, मला आबांशी बोलायचंय. शंतनू अरे चल लवकर, आपल्याला उशीर होतोय. एवढा वेळ प्रेट ठेवणं चांगलं नाही. हॅलो दादा. काय झालंय? अरे कसले आवाज येत आहेत हे? काय झालं असेल तिकडे? दादा काहीच का बोलत नव्हता? बाकीची लोक काय करतायत तिकडे? आबा